4 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आरोपीस अवघ्या 24 तासांमध्ये जेरबंद करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकास यश मिळाले आहे। एकाच वेळी 4 ठिकाणी घरफोड्या करून पसार होणाऱ्या तामिळनाडूच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भैया चौकातील पुलाजवळ शिताफीनं पकडलं। त्याच्याकडून एक मोबाईल आणि 8,200 रुपयांची रोकड असा एकूण 14,400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। कुमार विजयन वय 55 मूळ राहणार थुडियलुरू जिल्हा कोईमतूर तामिळनाडू सध्या बंगळूर कर्नाटक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। जुना एम्प्लॉयमेंट चौकाजवळील रोहन अपार्टमेंटमध्ये काही दुकानांचे लॉक तोडून तसंच एका घराचं कुलूप तोडून घरफोडीच्या घटना घडल्या होत्या। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल झाले होते। पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कुमार विजयन याला 3 फेब्रुवारीच्या पहाटे ताब्यात घेतलं आणि त्याने 4 गुन्हे केल्याचं कबूल केलं। ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, अल्फाज शेख, बापू साठे, भारत पाटील, सुभाष मुंडे, सैफन सय्यद, सतीश काटे, अविनाश पाटील यांनी केली आहे।